शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात एक विशेष व्हिडिओ मी आज सादर करणार आहे. कारण देशामध्ये जगामध्ये एल्निनोमुळे एक नवीन परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे बऱ्याच भागात दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचा अंदाज अनेक हवामान अभ्यासक आणि एजन्सीज व्यक्त करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण रिॲलिटी चेक म्हणजे खरंच असं होऊ शकतं का, अशा संदर्भातील अशा आशयावरील आपला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण देणार आहोत. या समोरील इमेजमध्ये आपल्याला एक स्पष्ट जाणवतं की या ठिकाणी एल्निनो कंडिशन डेव्हलप होत आहे आणि एल्निनो निर्माण झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात, त्याची एकूण प्रक्रिया कशी घडते यावर आपण नजर टाकणार आहोत. जेव्हा एल्निनोची परिस्थिती असते तेव्हा वाऱ्यांची दिशा ही ऑस्ट्रेलियाकडून या ठिकाणी आपल्याला दिसते, अमेरिकेच्या दिशेला असते. प्रशांत महासागरामध्ये वाऱ्यांची दिशा आपण या ठिकाणी बघतो. तर जेव्हा लानिना असतो तेव्हा आपल्याला दिसतंय की समुद्राचं तापमान या ठिकाणी वाढतं आणि वाऱ्यांची दिशा ही अमेरिकेच्या दिशेने ऑस्ट्रेलियाकडे असते. आणि जेव्हा ऑस्ट्रेलियाकडे वारे येतात तेव्हा ते बाष्प घेऊन येतात आणि हे बाष्प आपल्याला जवळपास भारतापर्यंत पोहोचतं आणि भारतामध्ये चांगल्या प्रकारचा मान्सून बरसतो. याचाच अर्थ एल्निनोच्या काळात भारतातील मान्सून कमजोर असण्याची शक्यता असते. हीच बाब आपण या एल्निनो आणि लानिनाच्या स्थितीमध्ये देखील बघतो स्पष्टपणे. सुरुवातीच्या इमेजमध्ये लानिना दाखवण्यात आला आहे. यामध्ये आपण भारताच्या दिशेने काय घडू शकतं, म्हणजे ढगांची निर्मिती या दिशेने होते, या दिशेने वाऱ्यांचा प्रभाव आहे आणि पर्यायाने या ठिकाणी सरफेस तापमान अधिक आहे. पर्यायाने पावसाची निर्मिती होऊन ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारत या काही देशांमध्ये जास्तीत जास्त पाऊसमान असण्याची शक्यता असते. या उलट या ठिकाणी आपण बघतो की ढगांची निर्मिती या भागामध्ये होते, समुद्राचं सरफेस तापमान या दिशेने असतं, कमीदाब या बाजूला तयार होतात आणि या दिशेने वारे वाहतात. पर्यायाने एल्निनो कंडिशनमध्ये अमेरिकेच्या भागामध्ये म्हणजेच प्रशांत महासागराच्या पूर्वेला अधिक पाऊस होतो. साधारणपणे निनो हा जो घटक आहे हा 3 प्रकारचा असतो. पहिली गोष्ट, निनोमध्ये लानिना हा महत्त्वाचा घटक मानला जातो आणि हा घटक असताना भारतामध्ये चांगल्या प्रकारचा मान्सून, मजबूत मान्सून, प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आणि भरपूर पाऊस आपल्याला भारतामध्ये पडताना दिसतो. मात्र या उलट कधीकधी नॅचरल कंडिशन देखील असते, म्हणजे लानिनाही नाही आणि एल्निनोही नाही, पण त्या काळात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचं पाऊसमान, सरासरीच्या आजूबाजूचं पाऊसमान आपल्याला याही काळात बघायला मिळतं. मात्र एल्निनोचा काळ हा भारतासाठी अशुभ मानला जातो. या ठिकाणी आपल्याला शक्यतो पाऊसमान कमी होण्याची शक्यता असते. मुळातच एल्निनो हा भारतासाठी घातक मानला जातो. जेव्हा जेव्हा भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा एल्निनोचा काळ अधिक होता. तरी देखील एल्निनोचा काळ हा जर सौम्य असेल आणि तो मान्सूनच्या कालावधीच्या व्यतिरिक्त महिन्यांमध्ये असेल तर मात्र त्याचा परिणाम भारतीय हवामानावर होत नाही. परंतु जेव्हा जेव्हा मान्सूनच्या महिन्यांच्या कालावधीमध्ये एल्निनो उद्भवलेला आहे तेव्हा तेव्हा भारतामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पर्जन्य घटलेलं आहे. भारतात 1972चा भीषण दुष्काळ महाराष्ट्राने पाहिला आहे. 1972 हे वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण वर्ष दुष्काळापैकी एक होते आणि पावसाच्या अभावामुळे आणि कमकुवत मान्सूनमुळे राज्याचे मोठे भाग
विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र गंभीरपणे प्रभावित झाले होते. आता मान्सूनचे अपयश असं आपण त्याला म्हणतो. 1971-72च्या दरम्यान मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी झाला होता आणि तो अनेक देशांना सरासरीपेक्षा 40 ते 60% कमी पाऊस मिळाला होता. पेरणी अयशस्वी झाली आणि ओलावा अभावी उभे पीक वाळून गेले होते. आणि हा काळ मुख्यत्वे करून एल निनोचा होता. त्यामुळे अनेक हवामान अभ्यासक एल निनोच्या तीव्रतेच्या बाबीत 1972चा उल्लेख करताना आपल्याला दिसतात. आणि एल निनोच्या प्रभावामुळे 1972चा दुष्काळ निर्माण झाला होता. खास करून मध्य आणि पश्चिम भारतात दीर्घकाळ कोरडे हवामान आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या मुख्य भागामध्ये अधिक परिणाम त्याचा आपल्याला जाणवलेला होता. यामध्ये मुख्यत्वे करून पुणे, सातारा, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्याचे इतर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे या ठिकाणी प्रभावित झालेले होते. काय परिणाम झाला होता याचा, तर लाखो जनावरे मरण पावली होती, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं होतं आणि उपासमार आणि कुपोषण या 2 घटना यामुळे घडल्या होत्या. त्यामुळे का अभ्यासक 1972चा उल्लेख करतात हे आपल्या लक्षात आलं असेल. 1 जानेवारी 26ला या ECMWF मॉडेलने ज्या अनोमलीज दिलेल्या आहेत त्यामध्ये तीव्र अशा प्रकारच्या एल निनोच्या प्रभावाकडे आपण झुकलो आहोत, अशा प्रकारचा या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. माझ्या अभ्यासात नेहमी एक गोष्ट मी सांगितलेली आहे की आपण जर बघितलं तर फेब्रुवारी 26मध्ये जे एकूण तापमान आहे निनो अनोमलीमध्ये, त्यामध्ये आपण बघतो की फेब्रुवारीची परिस्थिती, त्यानंतर यामध्ये होत असलेली वाढ, प्रत्येक महिन्यामध्ये यामध्ये वाढ होते आहे आणि पर्यायाने ही वाढ आपल्याला एल निनोकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे समुद्राचं सरफेस तापमान कशा पद्धतीने बदलतंय या संदर्भातील हा महत्त्वाचा इंडेक्स आहे. आपण या इमेजमध्ये बघतो की साधारणपणे एप्रिलपर्यंत आयोडी देखील वीक राहण्याची शक्यता आहे, म्हणजे कमजोर असण्याची शक्यता आहे. एल निनो मात्र प्रबळ व्हायला सुरुवात होणार आहे. आता साधारणपणे एप्रिल नंतर आयोडीची परिस्थिती काय राहते आणि एल निनो किती प्रबळ होतो ते आपल्याला बघायचं, कारण मान्सूनच्या कालावधीमध्येच एल निनो अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. जर त्याच काळात आयोडी वीक राहिला तर महाराष्ट्रात आणि खास करून भारतामध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते. आपण जागतिक तापमानाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण बघतो वाढत असलेल्या जागतिक तापमानामुळे पाऊसमानामध्ये असमानता येईल. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोवा या संस्थेने जानेवारीमध्ये प्रसिद्ध केलेल्या अंदाजापासूनच्या कालावधीतच एल निनो तीव्र होत असल्यामुळे त्याचा मोठा फटका हा मान्सूनच्या एकूण प्रगतीवर होईल आणि पर्यायाने पर्जन्य मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एल निनो हा भारताच्या दिशेने उच्च तापमान आणि उच्च दाब तयार करतो आणि उच्च दाबामध्ये ढग हे विरुद्ध दिशेने जातात आणि पर्यायाने पाऊसमान घटण्याची शक्यता असते. तर ला निनाच्या काळात भारताच्या दिशेने किंवा ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि भारत यांच्या दिशेने कमी दाबाचं वातावरण तयार होतं आणि पर्यायाने या कालावधीमध्ये भारताच्या दिशेने ढग खेचले जातात, बाष्प खेचलं जातं आणि पर्यायाने पाऊसमान वाढण्याची शक्यता असते. नासा या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार या ठिकाणी स्पष्ट झालंय
की साधारण 2002 पासून 2024 या 20-22 वर्षामध्ये ला निनाच्या कालावधीमध्ये जवळपास ब्ल्यू कलरमध्ये दिलेल्या भागामध्ये फ्लडिंग झालेलं आहे, म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे. तर एल निनोच्या कालावधीमध्ये जो थोडा डार्क रेड सारखा भाग आहे, या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे एकूणच हे दोन्ही घटक हवामानावर केवढ्या तीव्रतेने परिणाम करतायत याचा एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. एकूणच एल निनो आणि ला निना हा घटक आपण दुर्लक्षित करू शकत नाहीत. भारतातील पाऊसमानावर तो यावर्षी परिणाम करणार आहे. ऐन मान्सूनच्या कालावधीमध्ये येत असल्यामुळे यदाकदाचित भारतामध्ये पाऊसमानात मोठी घट होऊ शकते. IOD, MGO किंवा साधारण बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संभाव्य हवामान प्रणालीज किती प्रभावी बनतात त्यावर आपल्याला आता मान्सून 2026 अवलंबून असणार आहे. त्यामुळे या घटकांमध्ये सातत्याने अपडेट होत असते, बदल होत असतो आणि त्या बदलावर आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. परंतु एकूणच हे वर्ष अल निनोचं वर्ष राहणार आहे. त्यामुळे भारतात पाऊसमान घटेल, परंतु गरजेपुरता पाऊस, पिकांपुरता पाऊस, पिण्यापुरत्या पाण्याचा पाऊस महाराष्ट्रात आणि भारतात होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.